महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये मी भाग्यश्री आपले सर्वांचे परत स्वागत करते. सविस्तर वृत्त. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्याअंतर्गत येणारे इंदोरी येथील प्रगती विद्या मंदिर येथे महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हच्या सहसंपादिका मोनाली मॅडम तसेच पुणे जिल्हा विशेष प्रतिनिधी विशाल राठोड यांनी घेतली शलाका खांडगे स्पर्धा परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षेबद्दल शिक्षक व विद्यार्थ्यांची भेट व त्यांच्याशी केलेली हितगुज. चला तर मग बघूया. आपल्या माध्यमाद्वारे आणि शिक्षकांनी दिलेली माहिती कशा प्रकारे आपण संपादन केली जाणून घेऊया या शाळेविषयी तसेच या शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांविषयी. चला तर मग. नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ व न्यू स्मार्ट स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ शलाका खांडगे स्पर्धा परीक्षा दिनांक 22/1/2023 रोजी पार पडली. 765 विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते. प्रगती विद्या मंदिर व हरिभक्त परायण आना काशीद पाटील ज्युनियर कॉलेज इंदोरी प्रशालेमध्ये 155 विद्यार्थी यांची स्पर्धा परीक्षा आयोजित केली होती. स्पर्धा परीक्षेस 153 विद्यार्थी उपस्थित राहून त्यांनी ही परीक्षा दिली. तर एकूण 98.70% एवढ्या प्रमाणावर विद्यार्थी उपस्थितही होते. तसेच महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे संचालक व एकविरा विद्या मंदिर शालेय समितीचे अध्यक्ष सोनबा गोपाळे गुरुजीही, प्रगती विद्या मंदिर शालेय समितीचे अध्यक्ष दामोदरजी शिंदे, परीक्षा समन्वयक श्री मच्छिंद्र बारावकर, वरुण दंडे, शुभम कांबळे यांच्या उपस्थितीत परीक्षा अतिशय आणि आनंदी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. इयत्ता 9वी अ व क या वर्गाचे वर्ग शिक्षक यांची विशेष अभिनंदन. संजय खराडे सर, रेखा भेगडे मॅडम, अनिता आगडमे मॅडम यांनी वेळेवर विद्यार्थ्यांना दिलेल्या सूचना, त्यामुळे विद्यार्थी वेळेत उपस्थित राहिले आणि सर्वांनी व्यवस्थित पेपर लिहिले त्याबद्दल सर्वांचे हार्दिक अभिनंदन. नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ यांच्या वतीने अतिशय स्तुत्य आणि कौतुकास्पद अशा उपक्रमांचे नियोजन व्यवस्थित करण्यात आले आणि परीक्षा संपन्न झाली. याबद्दल संस्थेचे सचिव आदरणीय संतोषजी खांडगे आणि स्पर्धा परीक्षेचे मुख्य प्रतोद संजयजी देशमुख, परीक्षा कमिटीचे प्रमुख उपेश इंगुळकर तसेच सर्व संचालक मंडळ पदाधिकारी यांचेही आभार. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह करिता पुणे जिल्हा विशेष प्रतिनिधी विशाल राठोड तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते. भेटूया पुढील बातमी सत्रात. नमस्कार. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हमध्ये मी भाग्यश्री आपले स्वागत करते आणि मी आलेली आहे. आपणास माहिती आहे की मी आता इथे पुणे जिल्ह्यातील इंदोरी आपण पाहताय की येथे प्रगती विद्या मंदिर इंदोरी तालुका मावळ जिल्हा पुणे येथे आपण आलेलो आहोत आणि आज या ठिकाणी या शाळेमध्ये शलाका शिष्यवृत्तीची परीक्षा चालू आहे आतमध्ये. तर आता थोड्या वेळात विद्यार्थी बाहेर येणार आहे. तर आपण विद्यार्थी तसेच आपण शिक्षकांना आज विचारणार आहोत की या परीक्षेचं यांना म्हणजे आयोजन झालेलं आहे. तर या विद्यार्थ्यांना आज परीक्षा देऊन कसं वाटतंय तर आपण बघणार आहात माझ्यासोबत माझ्या माध्यमाद्वारे माझे कॅमेरामॅन तसेच पुणे जिल्हा प्रतिनिधी विशेष प्रतिनिधी विशाल राठोड यांच्यासह. समर्थ शलाका शिष्यवृत्तीची परीक्षा देऊन बाहेर पडलेले आहेत आणि आपण पाहत आहेत की तिकडे सुद्धा दाखवा की संपूर्ण विद्यार्थी परीक्षा देऊन आता घरी सुद्धा जायला निघाले आहेत. त्यानंतर काही विद्यार्थी इथे आपल्यासोबत थांबलेले आहेत ज्यांना आपण विचारणार आहोत या परीक्षेविषयी. तर सर्वप्रथम आपण जाणार आहोत आपली पुणे जिल्हा विशेष प्रतिनिधी यांची मुलगी विशाल राठोड यांची ही मुलगी आहे. तर आपण सर्वप्रथम हिलाच विचारूया. हाय बेटा. हाय, तुझं नाव सांग संपूर्ण. अंजली विशाल राठोड. अच्छा, तर बघा आज तू ही जी शलाका शिष्यवृत्तीची परीक्षा दिली ते तुला कसं वाटतंय मला छान वाटते आणि तुझा विश्वास किती आहे यावर? माझा पूर्ण विश्वास आहे. मी हां. पूर्ण विश्वासने पेपर लिहिले आज. कसा लिहिलाय तुला काय वाटतंय? मला वाटते माझा नंबर येणार. नंबर येणार. तिला खूप पूर्णपणे कॉन्फिडन्स आहे स्वतःवर. ती विश्वासाने सांगत आहे की तिने खूप छान पेपर सोडवलेला आहे. त्याचप्रमाणे तिचे मित्रमैत्रीणसुद्धा इथं आहेत त्यांना सुद्धा आपण विचारूया. तो तुझं नाव काय? मंगेश प्रदीप राठोड. आणि तू पेपर सोडून बाहेर आलास तर किती पानांचा होता? 4. तर कसा गेला तुझा पेपर? खूप छान गेला. अच्छा. आणि ही जी परीक्षा घेतली हं. तर यामुळे शलाका समजतं तर हां. त्यामुळे आम्हाला खूप नक्कीच आयुष्यात फायदा होणार आहे. अच्छा. आणि शिक्षकांचं किती मार्गदर्शन लाभलं तुम्हाला? आम्हाला सर्व शिक्षकांनी मार्गदर्शन केले. हं. तर शिक्षकांनी सांगितलं की मागच्या वर्षी जे NMSला बसलेले हं. ती पुस्तकं वाचा, स्कॉलरशिपची पुस्तकं वाचा आणि व्याकरण. तर तो सर्व अभ्यास आमच्याकडून शिक्षकांनी करून घेतला.
तर मग तुला बोलायची काही ये समोर. आपण हिला सुद्धा विचारूया. तुझं नाव सांग का? जान्हवी महाजन. जान्हवी महाजन. कसा गेला तुझा पेपर? छान गेलं. आणि तुला किती विश्वास आहे की ही जी तू समर्थ शलाकाची शेवटीची परीक्षा दिली आहे तर तुला आज कसं वाटतंय? मला खूप छान वाटतंय आणि ह्याच्यामुळे आपल्याला MPSC UPSC ह्याला खूपच मार्गदर्शन सारखं पेपर होता. खूप छान पेपर. तुला कसं वाटतंय पेपर देऊन? तुझं नाव सांग. माझं नाव नंदिनी बापरा कांगणे आहे अच्छा. आणि मला पेपर देऊन खूप आनंद होतो. हां, तर तुला शिक्षकांचे मार्गदर्शन ज्याप्रमाणे लाभले तर ते कसल्या प्रकारचे होते? म्हणजे तुला काही अडचण गेली की शिक्षकांनी सपोर्ट केला? हां, कसल्या मला प्रकारचा सपोर्ट होता तो? सर नाही का म्हणजे कधी पण समजून सांगायचं असेल तर आमचे शिक्षक कधीच काय नाही म्हणत नाही असं, पण कधी कधी तर तुम्हा सर्वांना हा पेपर सोडवताना काही डोक्यावर ताण वगैरे आला होता का? अजिबात नाही. तुला सुद्धा कसे वाटले? मला खूपच छान वाटतं. खूपच सोबत. तर आपण बघता ही मुले खूपच उत्साही आहे. याचे कारण असेच की यांचे शिक्षक सुद्धा तसेच यांना मार्गदर्शक आहेत आणि पाहताय आपण यांचा उत्साह हा म्हणजे दुगणा केलेला आहे. इथे आपण बघून राहिले की किती सारे विद्यार्थी इथे जमले आहेत. त्यानंतर काही विद्यार्थी घरी निघून सुद्धा गेलेले आहे. त्यांना वेळ होत होता त्या कारणानं, पण काही जी आपण आता बघितले आहे की आपण यांनी उत्तरे कशी दिलेली आहेत. आता आपण पुढे वळूया संस्था चालकांच्याकडे. आपण त्यांनाही काहीतरी विचारूया, प्रश्न विचारूया. जसे की बाकी शिक्षकांनी आपल्याला माहिती दिली आहे तर आपण आता माननीय सरांकडे जाणार आहोत. नमस्कार सर. मला नमस्कार. तुमचं संपूर्ण नाव सांगा. दामोदर तुकाराम शिंदे. अच्छा. तर आपण शाळेचे संस्था चालक Yes. आहात. तर आपला काय अनुभव आहे सर या शाळेविषयी? अनुभव म्हणजे शाळा सुरू झाल्यानंतर आता शाळेचं एवढं मोठं रोपटं वाढलेलं आहे अच्छा. आणि गुणवत्ता वाढीसाठी आम्ही जो कमी पडतोय त्यासाठी प्रयत्न करतोय, त्यामुळे मला फार आनंद वाटतोय. अच्छा. आणि याआधी सर आपला व्यवसाय काय होता? मी नोकरी केली कॅडबरी कंपनीमध्ये. इथे जवळ माझ्याच गावात कॅडबरी कंपनी आहे. अच्छा. तिथं 35 वर्ष नोकरी केली. तर आमच्या माहितीनुसार सर आपण माजी सरपंच सुद्धा राहून गेलेले हो, आहात. तर हो. कुठल्या गावामध्ये आणि कशा याच प्रकारचं गावात योगदान होतं? इंदोरी गावातलंच मी सरपंच. हेच गाव आहे. हो का? मोठं गाव आहे. 20,000 लोकसंख्या आहे. अच्छा. गावात पाणी योजना, नंतर ग्रामपंचायत ऑफिस, नंतर एक प्लॉट, असे मोठे मोठे काम आहे. शाळेचं काम करण्यामध्ये मला शिवाचं वाटतं. तर फार छान आहे सर. आम्हालाही आनंदच आहे की शाळेचं जसं नाव आहे प्रगती विद्या मंदिर, करेक्ट. तर या शाळेची प्रगती अशीच होऊ देत. आम्ही सुद्धा हीच अपेक्षा करतो आहोत. आणि सर मला एक शेवटचा मुद्दा सांगा की तुम्ही या छोट्या छोट्या विद्यार्थ्यांबरोबर काय अनुभवता आजच्या दिवशी, परीक्षेच्या दिवशी? आणि आता जाताना मुलं इतकी मला आनंदी वाटली अच्छा. की आमच्या शाळेचा विद्यार्थी याच्यामध्ये पहिल्याला असं मला वाटायला लागलं. हो हो. ते अजून समाधान माझ्या मनाला आहे. आणि श्री वाळुंज सरांकडे तर आपण बोलूया. वाळुंज सर यांच्याशी. नमस्कार सर. नमस्कार. परत मी तुमच्याकडे येते आणि मला तुमच्याबद्दल थोडी शाळेसाठी माहिती हवी होती की आजपर्यंत आपण या शाळेसाठी कुठल्या प्रकारचं योगदान दिलं आहे? मी जेव्हा नोकरीला लागलो त्यावेळी सुरुवातीचे 5 वर्ष याच शाळेत होतो अच्छा. आणि आता जेव्हा मी प्रमोशनने आलो तेव्हा शेवटच्या टप्प्यातही पुन्हा याच शाळेत आलो. अच्छा. त्यामुळे या शाळेत आल्यानंतर अनेक माजी विद्यार्थ्यांना मी आवाहन केलं आणि त्यामुळे जवळजवळ त्यांच्याकडून 5.5 लाख रुपयाचा निधी मिळाला आणि त्याच्यातून आम्हाला अनेक कामं करता आली. आज रोजी शाळेत प्रत्येक वर्गामध्ये ऑडिओ CCTV कॅमेरे आहेत आणि त्याचा फायदा नक्कीच विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी होणार आहे. त्याचबरोबर तर सर मला एक सांगा की आपण शिक्षकी पेशाच का निवडला? आता आमच्या वेळी काही तसं आम्हाला मार्गदर्शन नव्हतं, त्यामुळे तसं पाहिलं तर आम्ही चुकून या पेशामध्ये आलेलो आहे. जेव्हा आम्ही B.Edला गेलो तेव्हा कळलं की B.Ed केल्यानंतर शिक्षक होता येतं आणि त्यामुळे या पेशात आलो. परंतु पहिल्यापासून मी सुरुवातीला माझा BScला रसायनशास्त्र विषय आहे, परंतु पहिल्यापासूनच मी गणित हा विषय शिकवत आलो. त्यामुळे मला त्याचा एवढा फायदा झाला की मी आज SSC बोर्डाचा एक्झामिनर होतो, मॉडरेटर होतो, चीफ मॉडरेटर, पेपर सेटर. एवढंच नाही तर बालभारतीमध्ये सुद्धा मी हस्तपुस्तिका तयार करण्यासाठी माझं योगदान दिलेलं आहे. तज्ञ शिक्षक आहे गणिताचे, गणित सायन्स. आणि आपण इतक्या सर्व विषयांमध्ये रुची ठेवताय. तर सर मला सांगा की आजकालचेच आई वडील नाही तर सर्वच जनतेचा जो कल आहे तो इंग्रजी शाळांकडे वळतोय. तर तुम्ही इंग्रजी आणि मराठी यामधलं काय मला फरक सांगा? आता हे पालकांना केवळ नुसतं आकर्षण इंग्रजी माध्यमाच्या शाळांचं आहे, परंतु तिकडे जरी मुलांची गुणवत्ता पाहिली तरी ती सुद्धा काय फार सगळे हुशार आहेत असं नाही आहे. पण जे मातृभाषेतून विद्यार्थ्यांचं शिक्षण होईल तेच खरं शिक्षण असतं आणि त्यामुळे मराठी शाळेशिवाय पर्याय नाही. आजही बरेचसे आम्ही पाहतो की इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून मुलं मराठी माध्यमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी येत आहेत आणि या वर्षीपासून तर आमच्या संस्थेने सुद्धा न्यू समर स्मार्ट स्कूलिंगच्या माध्यमातून शिक्षकसुद्धा स्मार्ट झाले पाहिजे त्यांच्यासाठी प्रशिक्षण वर्ग, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन वर्ग आयोजित केले आहेत.
आणि त्यामुळं आमचेही मराठी माध्यमाचे विद्यार्थी कुठे मागे राहू नयेत म्हणून आम्ही सुद्धा परोपरीने प्रयत्न करत आहोत. अच्छा. तर आपले सर आता किती दिवस या शाळेमध्ये राहिले आहेत, दिवस म्हणा अथवा महिने म्हणायचे? आता फक्त 4 महिने माझे राहिलेले आहेत 4 महिने. सेवानिवृत्तीला. अच्छा. हं. तर ठीक आहे सर, धन्यवाद. मी वाढून सरांनी सुद्धा आपल्याला खूप छान. आपण आता या शाळेमध्ये ज्यांनी मान्यवर म्हणून ज्या प्रमुख पाहुणे बोलवले होते त्या सरांना सुद्धा आपण शाळेविषयी विचारूया. आणि सर स्वतः येथे शिक्षक राहून गेलेले आहेत, तर आपण जाऊया आता मान्यवर सरांकडे. नमस्कार सर, मला तुमचं संपूर्ण नाव सांगा. मी स्वरूपा गोपाळे गुरुजी, अच्छा. नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळाचा संचालक आहे आणि एकविरा विद्या मंदिर आमची एक ब्रँच आहे, तिचा चेअरमन आहे. हां हां. या शाळेमध्ये मी सर्वाधिक वर्ष काम केलं आहे, 15 वर्ष. जास्त. तर इथून मला प्रमोशन मिळालं, 99 साली तिकडे गेलो. अच्छा. विषय असा आहे की ह्या वर्षापासूनच आम्ही ही समर्थ शाला शिष्यवृत्ती परीक्षा सुरू केलेली आहे. अच्छा. त्याचं कारण असं आहे की आमच्या संस्थेला सर्वात जास्त वर्ष झालेली आहे. 100 वर्षापेक्षा जास्त काळ आमची संस्था मावळ तालुक्यात शैक्षणिक कार्य करते आहे. आणि शैक्षणिक कार्य करत असताना गुणवंत विद्यार्थी आणि विशेषतः शिष्यवृत्ती असेल किंवा UPSC MPSC या विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थी आमचे दिसले पाहिजेत भविष्यात, म्हणून ही शिष्यवृत्तीची आम्ही योजना या वर्षापासून सुरू केलेली आहे. अच्छा. तर सर मला सांगा की आज या छोट्या छोट्या विद्यार्थ्यांबरोबर आपण जो वेळ दिलेला आहे, यांना मार्गदर्शन दिलेलं आहे, तर तुम्हाला कसं अनुभवतं आहे की या विद्यार्थ्यांसोबत आज तुम्ही होता? हो ना, आम्ही परीक्षा सिस्टीमच्या यंत्रणेत काही हस्तक्षेप केला नाही. बरोबर. आम्ही तुमच्या लक्षात आलं असेल की आम्ही बाहेरच बसलो. बरोबर. म्हणजे आम्ही आलो तेव्हापासून अजिबात- हेच बघितलं की आपण बाहेर बाहेर बसलेले बसलो, आहात. yes. आम्ही काही आणि कोणालाही हस्तक्षेप करून दिलेला नाही. अच्छा. UPSC MPSCच्या परीक्षेत ज्या सिस्टीमने ज्या स्टाईलने होती त्या त्या स्टाईलने style. या परीक्षा झाल्या पाहिजे अच्छा. आणि अतिशय कडक कठोर म्हणतात ना त्या पद्धतीने तिचा रिझल्ट आला पाहिजे. खरी परीक्षा कळली पाहिजे, बरोबर. खरे गुणवान विद्यार्थी कळले पाहिजे किंवा खरे शिष्यवृत्ती परीक्षेतून या UPSC MPSCला जाणारे विद्यार्थी घडले पाहिजेत. भविष्यात आम्हाला ज्या UPSC MPSCच्या परीक्षा आहेत स्टेटमध्ये केंद्रामध्ये, त्याच्यामध्ये हे आमचे विद्यार्थी परीक्षेला बसले पाहिजेत चांगल्या मार्गाने उत्तीर्ण होण्यासाठी. ही जी तयारीची व्यवस्था आहे, म्हणजे तर, कलेक्टर झाले पाहिजे. मला सांगा सर की आपण या शाळेला इतकी वर्ष दिली, हं. तर तुम्हाला त्या काळामध्ये शाळा सोडून जाताना काय असे अनुभव आले आणि काय वाटले होते? नाही, माझं तर मन इथंच रमलं होतं, अच्छा. पण प्रमोशन आल्यामुळे मला जाणं भाग पडलं. प्रमोशन जाणे त्या पर्याय काळात- नव्हतं ना जाण्या, म्हणून मी 99 साली इथून गेलो आणि मला जवळजवळ 6-7 वर्ष तिकडे मिळाली. हं. आणि त्यानंतर रिटायर होऊन देखील मला 16 वर्ष आली. अच्छा. पण मी शिक्षण क्षेत्रातच या संस्थेतच काम करतोय. मग आपण प्रत्येक वेळी इथे जर काही सांस्कृतिक कार्यक्रम अथवा कुठल्याही प्रकारचं काही असलं तर आपण इथे मी येतो या हजेरी लावता. शाळेला दर श्री बारव सर यांना सुद्धा थोडी माहिती विचारूया की सरांची आपण भरपूर धावपळ बघितलेली आहे की किती ते विद्यार्थ्यांसाठी झटत आहेत, त्यानंतर त्यांची धावपळ सतत चालूच आहे. तर आपण आणि सरांचं खूप मोठं योगदान सुद्धा यामागे मला दिसतंय. आपण जाऊया आता बारावकर सर यांच्याकडे. नमस्कार सर, महाराष्ट्र न्यूज 24 मध्ये आपले स्वागत आहे. तर मला सांगा सर, या प्रगती विद्या मंदिरामध्ये आपण आजपर्यंत घेतलेला अनुभव आणि आता तुम्हाला या परीक्षेच्या दिवशी काय वाटतंय? आज खूप छान वाटते. आजपर्यंत या शाळेमध्ये मी 13 वर्ष झालं काम करतो आणि नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळाचे सचिव आदरणीय संतोषजी खांडगे, आमच्या संस्थेचे संचालक आदरणीय गोपाळे सर, आमच्या शाळेचे अध्यक्ष आदरणीय दामोदरजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने हा स्पर्धा परीक्षेचा जो उपक्रम राबवला आहे तो अतिशय स्तुत्य आहे. कारण भविष्यात प्रत्येक मुलाला नोकरीसाठी एंट्रन्स द्यावी लागते. स्पर्धा परीक्षेचं युग आहे आणि शालेय जीवनात जर स्पर्धा परीक्षेची सवय झाली मुलांना तर भविष्यात ज्या परीक्षांना सामोरे जायचे त्याची पूर्वतयारी अतिशय छान पद्धतीने मुलांची होणार आहे. म्हणून मी संस्थेचे आभार मानतो की त्यांनी अतिशय स्तुत्य हा उपक्रम राबवला. तर सर, तुम्ही कसल्या प्रकारचं मुलांना आज मार्गदर्शन केलं? मुलांना ही परीक्षा सोपी जावी किंवा आत्ता जागतिक चालू घडामोडी आणि भारतामध्ये घडणाऱ्या अनेक घडामोडी याबद्दलची माहिती या अगोदर मुलांना आम्ही दिलेली होती. क्रीडा क्षेत्र असेल, वैज्ञानिक क्षेत्र असेल किंवा इतर सर्व क्षेत्रातील माहिती देखील दिलेली होती.
त्याचबरोबर शाळेमध्ये स्कॉलरशिप आणि आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा या स्पर्धा परीक्षांबद्दल देखील आम्ही मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करतो. त्याच धर्तीवर ही देखील स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. धन्यवाद सर. बारावकर सर यांनी सुद्धा आपल्याला छान प्रकारे माहिती दिलेली आहे आणि मी सर्वांचेच आभार मानते की आज ते आपल्या माध्यमाद्वारे आपल्याशी जोडले आहेत. त्यानंतर आपल्यालाही एक संधी धावून आली की आपण सुद्धा विद्यार्थीच आहोत आणि परत एकदा शाळेमध्ये आलेलो आहोत.